ध्वजवंदनाचा मान गिरीश महाजनांना, नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिक्कामोर्तब। नाशिकात ध्वजवंदनाचा मान पुन्हा गिरीश महाजनांना, दादा भुसे अमरावतीला ध्वजवंदनासाठी। कुंभमेळा अवघ्या 2 वर्षावर, नाशिक अजूनही पालकमंत्र्यांविना। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक शहरात ध्वजवंदनाचा मान कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आला। गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असून अद्यापही हा तिढा सुटलेला नाही। मात्र दुसऱ्यांदा गिरीश महाजन यांच्याच हस्ते ध्वजवंदन झाल्यानं तेच नाशिकचे पालकमंत्री राहणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कुंभमेळा अवघ्या 2 वर्षावर येऊन ठेपलाय। या पार्श्वभूमीवर साधू संतांची बैठका, कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भातील विविध प्रकल्पांची आखणी सुरू आहे। गिरीश महाजन हे सध्या कुंभमेळा मंत्री असल्यानं महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचीच प्रमुख भूमिका पाहायला मिळते। गिरीश महाजन यांच्या हस्ते नुकतंच 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचं ध्वजवंदन झालं होतं आणि आता 1 मे महाराष्ट्र दिनाचं ध्वजवंदनही त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळेच त्यांच्याच नावावर पालकमंत्री पदाचा शिक्कामोर्तब होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले नाशिकचे माजी पालकमंत्री दादाजी भुसे यांना यावेळी अमरावती इथं ध्वजवंदनाचा मान देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री तिढा देखील कायम असून आदिती तटकरे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली, तर माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्यात ध्वजवंदनाचा मान मिळालाय। नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा निर्णय लांबणीवर गेल्यानं अनेक विकास प्रकल्प आणि निर्णय प्रलंबित आहेत। नियोजन समितीच्या बैठका होत नसल्यामुळे प्रशासनिक अडथळे निर्माण होत आहेत। विशेष म्हणजे कुंभमेळा अवघ्या 2 वर्षावर येऊन ठेपला असून साधू संतांकडून कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी होते। त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटावा हीच नाशिककरांची अपेक्षा आहे। 9 न्यूज ब्युरो, नाशिक।